हा सगळा विधिविधान करत आहोत. आपल्या मूर्त्या मोठ्या आहेत, त्या मूर्त्या फिट करण्याच्या आधी हे सगळं विधी प्रोसिजर जे आहेत हे सगळं झालं पाहिजे, म्हणून आपण हे विधान आज करत आहोत. कारण हे सगळे विधी ज्यावेळेला आपण मंदिराची प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेला असतात. तर आपल्या मूर्त्या मोठ्या असल्यामुळे आपण हे सगळे विधिविधान आजच करून देतोय की नंतर काही राहायला नको. म्हणून या जागेवरती आपल्या परिवारावरती, गावातल्या लोकांवरती काही संकट असेल, काही बाधा असेल तर ती तू दूर कर, हे आपण जगदंबेला सांगायचं. आणि तिथे जगदंबेच्या निवासस्थानावरती लोकांनी नमस्कार करायचा. आलेल्या सगळ्या ब्राह्मणांना त्याचा हात जोडून नमस्कार करायचा. हे सगळं करत असताना आम्ही जे मंत्र म्हणतो त्याला म्हणतात शांती सुस्त भरत, ते आपण ऐकायचं आणि आपण मनातल्या जप करायचा. काय जप करायचा की जगदंबे
आपल्या आहे ते आपण करतो. त्यावेळेला आपल्यासारखे हजारो लोक रोज आज ब्रह्मांडामध्ये पूजा करत असतात. हजार रुपये लाखो लोक करत असतात. पण ते आपण करतो आहे, आपल्या गावाच्या वतीनं करतो आहे. आपण कोणत्या गावात करतो आहे, महाराष्ट्रात करतो आहे का पंजाबात करतो आहे, भारतात करतो आहे का अमेरिकेत करतो हे कळलं पाहिजे ना. कारण पृथ्वी वर्ल्ड जे आहे पृथ्वी याच्यावरती खूप देश आहेत ना. आपण पाहतो की आपण एका देशात राहतो भारत, पण ब्रह्मांडामध्ये जी चराचर शक्ती आहे तिला हे कळण्याकरता आपण संकल्प करतो, तिथीवार नक्षत्र यांचं उच्चारण करतो. आपण काय करणार आहोत हे परब्रह्माला सांगतो आणि मग ते कार्य आपण करतो. आपल्याकडे एक म्हण आहे, मोठ्यांना सांगितल्याशिवाय करू नये, बरोबर. मग ज्यांना इथे आपण बसवणार आहोत तो ब्रह्मांडाचा स्वामीच आहे ना. म्हणून देवाला सगळं माहिती असतं, असं कधी करू नये. त्याला सगळं माहिती असलं तरी सुद्धा आपण त्याला परत सांगावं की आपण हे करतोय. आज देवाची इच्छा होती म्हणून आपण इथं बसतोय की नाही. ही जर का परमेश्वराची इच्छा नसेल आजची पूजा झाली असती का. आज काय दिवस तुम्हाला माहिती आहे, आज नरसिंह जयंती आहे. असं झालं चराचरामध्ये या ब्रह्मांडात ज्या वेळेला पाप प्रचंड प्रमाणात वाढलं आणि माणसाला जेव्हा प्रचंड अहंकार झाला की नाही सगळं जे काही करतो कोण करतं, मीच करतो, तेव्हा छोट्याशा बाळाने त्याच्याच वडिलांचा अहंकार नष्ट करून तो नष्ट करण्याकरता भगवान कुठे उत्पन्न झाले, खांबामध्ये उत्पन्न झालेले, बरोबर ना. आणि हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस काढून प्रल्हादासारख्या भक्ताचं रक्षण केलेलं आहे. आज नरसिंह जयंती हा दिवस आपल्याला पिंडिकाने वासा करता मात्र असं मोठं भाग्य नाही. आता आपण सगळेजण हा संकल्प म्हणून आलेले गुरुजी आपल्याला आजचा संकल्प सांगतील, ते सांगतील तसं आपण म्हणायचं आहे. एखादा शब्द मागे पुढे झाला तर त्यांना आपण पुन्हा विचारा, तुम्हाला पुन्हा सांगतील. ओम अन्विताय काश्यप गोत्रा फुले स्वतःचं नाव घ्या, धर्मपत्नीचं नाव घ्या, मुलाबाळांची नावं घ्या. बाळांना तुम्ही सगळ्यांनी खाली बसा. नाव घ्यायचं आहे आणि आपल्या या मंदिराला जर ट्रस्ट जर आपण बनवलेली असेल तर त्यातलं तुम्ही जाणकार मला काय माहिती. तसं काही असेल तर त्या ट्रस्टचं आपण नाव घ्यायचं आहे. नसेल तर श्री जगदंबा महाशक्तीपीठ हे आपण नाव घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला संतोष गुरुजी सांगतील तो संकल्प आपण म्हणा. परिवार अहम मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां सकलकाराणां सकल भक्तजनानां क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उपत्रय शमन पूर्वकम दीर्घायु विपुलधन पुत्रपौत्रादि अनवच्छिन्न संतति कीर्तिलाभ सकल मनोवांछित कामना सिद्ध्यर्थम मम समेतः कुटुंबीय जनानां सकल भक्तजनानां जन्म राशि मास वर्ष गोचर कुंडल्यां
अंतर्गत चतुर्थ अष्टम द्वादश स्थान स्थित भौम शनैश्चर राहु केतु आदि दूर ग्रहाः तैः सूचित तृतीय एकादश स्थानवत शुभफल प्राप्त्यर्थम इष्टदेवता कुलदेवता आराध्य देवता सद्गुरु महाराजाना अखंडित कृपा आशीर्वाद संपादनार्थम तेन सर्वेषां कृपा आशीर्वादेन अंगीकृत व्यवसाये सेवा क्षेत्रे नानाविध क्षेत्रे सर्वत्र सुयश सत्कीर्ति लाभ प्राप्त्यर्थम सकल कुटुंबीय जनानां शरीर अंतर्गत वात कफ पित्त आदि सकल व्याधीनां परिहार पूर्वकं सर्वेषां कुटुंबीय जनानां शरीरे आयु दीर्घायुष्य प्राप्त्यर्थम तथा च अस्मिन् प्रासादे अचल मूर्तीनां प्रतिष्ठा अंगभूतं प्रतिष्ठा पिंडिकायां सूर्या चंद्रमसौ यावत् देवकला सान्निध्य हेतवे तथा च आगामिन्यां प्रतिष्ठा कार्य निर्विघ्नतया सिद्ध्यर्थम पूर्वक पिंडिका अधिवास अहम यथाशक्ति यथाभक्ति यथा ज्ञानेन अहम सद्ग्रहक सद्यः करिष्ये। संपूर्ण पूजेला आरंभ करणार आहोत. ओम गणपतये नमः. गणपतये आव्हान म्हणजे काय, देवतांचं भोजन आहे. तुम्ही घेऊन एक काही भातात घ्या. तुमचं आव्हान म्हणजे देवतांचं भोजन आहे. त्याच्यामुळे शक्यतो लोखंडाच्या भांड्यात पितळ्याच्या भांड्यात असतो. माती जी व्यवस्था असेल त्याप्रमाणे कुंडांची रचना करावी आणि तिथे आवाज करावं, जमिनीवर करावं असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आपण आव्हान करतो नवग्रहांसाठी. वास्तूमध्ये शुद्ध करायचे असते तर ते निघून जाते. आपण पिंडीला नवग्रहांना आपण नवग्रहांसाठी हवस करतो. किती वेळा करतो? 500 वर्षाचा शब्द श्वास घ्यायला पाहिजे. आपला मोठा पक्ष तो काय म्हणतोय, आपल्या संपूर्ण वास्तूवर आणि वास्तूच्या मालकांवर कोणावर काही संकट असेल तर ते दूर व्हावं आपण करतो. ते बळी ते हरेक गोष्टी बाजूला प्रत्येक अशी पकडतो तुम्ही पकडा. स्वाहा असं त्यावरती तुम्ही खूप टाकायचं आहे. दोन्हीसोबत तुम्ही तुला तंतू लागतात. जरी पण